ही कशी करायची हे मी तुम्हाला सांगते। शेवग्याची भाजी पहिलं एक नाही तर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या थोडंसं पाणी घालून। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघूया। आपल्याला इथं जिरं मोहरी लागल, लाल तिखट लागल, हळद लागेल, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता। मी इथं पॅन गरम करायला ठेवला आहे तेल टाकून। आता आपण त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकूया। चांगलं फुलू द्यायचे मोहरी। मोहरी चांगली तडतडली की जिरं घालू थोडंसं आपण त्याच्यामध्ये, जरा थोडी तडतडू द्या। इथे छानपैकी जिरं मोहरी चांगली फुलू दिली आहे। आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालूया, हळद टाकू पहिली थोडीशी, लाल तिखट टाकूया, कलरवाला घेतलंय मी थोडंसं, आणि लाल तिखट, आणि आपण ही शेंग आता शिजवलेली ती टाकूया। इथं मी कढीपत्ता टाकायचे विसरले, ते फोडणीत टाका। ही सुकी भाजी खूप छान होती, तुम्ही अशी खाऊ शकता, फक्त परतायची, न खाणारे सुद्धा खातील। आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार। काही वेळ लागत नाही भाजीला, पटकन होणारी भाजी। तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता, तसं खाऊ शकता, तशी खूप छान लागते। आता जास्त न परतता भाजी रेडी झाली आहे। आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकूया थोडीशी, कांदा लसूण मसाला पण तुम्ही घालू शकता, खूप छान होते ही भाजी। ऑलमोस्ट झालेली आता भाजी आपली ही। जास्त हलवायची गरज नाही, कारण की ते शिजलेलंच आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन पदार्थ मी घेऊन येईन तुमच्यासाठी। धन्यवाद।